सर्वांना, मी स्नेहा पुन्हा एकदा कोकदी फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आशा करते तुम्ही सर्वजण मजेत, आनंदात, स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर आज आहे शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी। माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना शिवाजी महाराज जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आजचा ब्लॉगला स्टार्ट करत आहे। आपण होम डेकोरेशन साठी नेहमी वेगवेगळ्या वस्तू सर्च करत राहतो। ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो सर्व साईट सर्च करत राहतो जिथे गेलो तिथे, कारण होम डेकोरेशन हा आपल्या महिलांच्या लाईफमध्ये खूप जास्त महत्त्वाचा एक पार्ट आहे। सर्वांनाच होम डेकोरेशनची आवड असते, पण होम डेकोरेशनच्या वस्तू एवढ्या महागड्या असतात की घेताना 10 वेळा विचार करावा लागतो। छोटे छोटे वस्तू असतात पण खूप महाग असतात, त्यामुळे आपण बऱ्याचदा इच्छा असूनही होम डेकोरेशन नाही करू शकत। पण मी नेहमी अशा वस्तू स्वतः बनवण्याचा प्रयत्न करत असते। अगदी कमी खर्चात स्वस्तात मस्त अशा वस्तू मी बनवत असते। आणि होम डेकोरेशन करताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, ह्या महागड्या वस्तू घेतल्यापेक्षा ना आपले प्लांट्स आपल्या होम डेकोरेशनमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। नेहमीच प्लांट्स थ्रू आपण आपल्या घरात खूप छान डेकोरेशन करू शकतो स्वस्तात, आणि आपल्या हेल्थसाठी पण ते खूप जास्त महत्त्वाचं असतं। आपल्या आजूबाजूला प्लांट्स असले की आपलं मनही प्रसन्न राहतं, डोळ्यांनाही छान शांती मिळते आणि आपला दिवसही खूप छान जातो। म्हणून मी माझ्या घरात जास्तीत जास्त डेकोरेशन हे प्लांट लावूनच करायचा प्रयत्न करते। पण प्लांट्स असे फक्त लावून दिल्याने आपलं घर सुंदर नाही दिसत, तर त्यात आपल्याला काही इफेक्ट पण टाकावे लागतात। थोडंफार डेकोरेशन करावं लागतं, त्यांची काळजी घ्यावी लागते, पॉट्स व्यवस्थित सिलेक्ट करावं लागतात, किंवा घरचेच वेगवेगळ्या वस्तूंपासून आपण पॉट बनवू शकतो, त्यांना थोडंसं कलरिंग करून, DIY करून। तर माझा असाच नेहमी प्रयत्न असतो की मी कोणतंच प्लांट माझ्याकडे तुम्हाला असं सिंपल कुंडीत लावलेलं दिसणार नाही। मी असेच जे फेकून दिलेले डबे असतात किंवा कलरचे बॉक्सेस, असंच काही बिस्लेरी, अशा वेगवेगळ्या वस्तू यूज करून नेहमी प्लांट त्यात लावते आणि नंतर त्याला डेकोरेट करते। पण लिव्हिंग रूममध्ये आपण जेव्हा प्लांट्स लावतो तेव्हा, आता आमची लिव्हिंग रूम बऱ्यापैकी आहे, जास्त छोटी नाही आणि मोठी तर अजिबात नाही, म्हणजे मीडियम साईजची आहे। तर त्यात मी जास्त प्लांट्स नाही लावू शकत, पण मला आवड भरपूर आहे, भरपूर प्लांट्स लावायचे असतात। त्यामुळे मी काय करते, एका ट्रेमध्ये 3-4 प्रकारचे झाडं लावून डेकोरेट करून ते लावायचा प्रयत्न करते, म्हणजे भरपूर झाडंही लागतील आणि माझी कॉर्नर पण खूप छान प्रकारे डेकोरेट होतील। तर त्यासाठी मी वेगवेगळे ट्रे गार्डन, मिनिएचर गार्डन नेहमी बनवायचा प्रयत्न करत असते। आता आपण व्हिडिओज वगैरे बघतो, त्यामध्ये मग ते स्टोन यूज करतात किंवा छोटे छोटे टॉयज यूज करतात, ते सुद्धा खूप महागडे येतात। त्यामुळे मी ते स्टोन यूज न करता आपले जे स्टाईलचे तुकडे असतात ते यूज करून, आणि त्यासाठी जे टॉयज लागतात ते यूज करून ते बनवायचा नेहमी प्रयत्न करत असते। तर अशाच काही DIY वस्तूंचा उपयोग करून मी आज ट्रे गार्डन बनवणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सर्वांनाच होम डेकोरेशनची आवड असते, पण ते आपल्याला परवडत नाही म्हणून आपण त्याकडे कानडोळा करतो। पण आपण जर थोडेसे एफर्ट्स त्यात टाकले आणि थोडीशी मेहनत केली तर आपलं घर आपण खूप सुंदर प्रकारे डेकोरेट करू शकतो, अतिशय कमी खर्चामध्ये सुद्धा। शिट, तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते, पिहूने काय आगाऊपणा केला असतो। माझ्या फ्रेंड्स नेहमी मला विचारतात, स्नेहा तू घरात एवढे प्लांट्स ठेवते, तुझी मुलं त्रास देत नाही का? प्लांट्स खराब करत नाहीत का? आमची मुलं तर प्लांट्स खराब करतात, पानं तोडतात, माती घरभर पसरवतात, त्यामुळे आम्ही घरातच प्लांट्स लावत नाही। तर माझाही मुलगा तसाच आहे, तोही तसाच वागतो, तोही माझे झाडं तोडतो। आणि आज पहा कोणता महापराक्रम केलेला आहे त्याने। या झाडाला त्याने इतकं पाणी दिलं की ज्या पॉटमध्ये झाड लावलेलं आहे ते पॉट पण भरलेलं आहे, आणि ज्या प्लांटरमध्ये ते प्लांटर ठेवलेलं आहे ना, ते खालचं प्लांटर सुद्धा पाण्याने भरलेलं आहे। त्या बिचारीच्या घरात तो पुरच आला पाण्याचा। इतकं छान डेकोरेट केलेलं मी, आणि पिहूने सर्व खराब करून टाकलं। सर्वांची मुलं सारखेच असतात, माझी मुलंही तसेच करतात, पण म्हणून आपण आपल्या आवडीनिवडी, आपले छंद जोपासायचे सोडावं असं मला तरी वाटत नाही। आणि मुलं हे अशीच वागणार आहेत, कारण त्यांनाही असं काही नवीन दिसलं की त्यांनाही खूप इंटरेस्ट येतो, त्यांनाही हात लावून पाहावासा वाटतो। मी रोज झाडांना पाणी घालते, तर आज त्यालाही पाणी घालावं असं वाटलं। त्याने इतकं पाणी घातलं त्या झाडाला की सर्वीकडे पाणीच करून टाकलं। आणि इथे मी त्याला विचारत आहे की पिहू, पाणी कोणी घातलं झाडाला? तर तो आरोहीकडे बोट दाखवत आहे। मी केलंच नाही असं बोलत आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवते प्लांटरवर
करून की बघा त्यात किती सारं पाणी आहे. वरच्या प्लांटरमध्ये आणि त्या मेटलच्या प्लांटरमध्ये सुद्धा खूप जास्त पाणी साचलेलं आहे. त्यामुळे सर्व माझ्या घरात पण पाणी झालं आणि बेसिंग पण सर्व घाण झालेलं आहे. कारण त्या पाण्यासोबत माती पण वाहून खाली गेली. त्यामुळे बेसिंग, प्लांटर आणि त्या प्लांटरमध्ये हे मी जे टॉईज ठेवलेले होते हे पण खूप जास्त खराब झालेले आहेत मातीमुळे. मी झाडांना पाणी घालताना अगदी अलगद घालते की त्या टॉईजला जास्त पाणी किंवा माती लागणार नाही अशा पद्धतीने घालते. पण आज पिहूने सर्व टॉईज पण माझे खराब केलेले आहेत. पण माझे इथे प्लांट बघा तुम्ही किती हेल्दी, फ्रेश आहे, एकदम टवटवीत, खूप छान आहे. याला पाहिजे तेवढंच ऊन तिथे मिळते. या झाडाला जास्त ऊन नको असते, त्यामुळे त्या कॉर्नरला ते अतिशय व्यवस्थित वाढत आहे आणि खूप सुंदर अशी त्याची ग्रोथ झालेली आहे. तर आता मी पुन्हा एकदा हे प्लांटर इथे सेट करून घेत आहे. तर इथे मी हा जो बर्ड हाऊस आहे आणि इथे एका दगडावर मी हे हाऊस काढलेला आहे. इथे ही चेअर आणि त्यावर या घराची ही मालकीन बसवली आणि एक छोटंसं मशरूम इथे डेकोरेशनसाठी ठेवलं आणि अशा प्रकारे हे एक गार्डन माझ्या तयार झालेलं आहे. मुलं ही अशीच वागणार आहेत. आपण त्यासाठी आपण आपल्या आवडीनिवडी आणि छंद कॉम्प्रोमाइज करायची काहीही गरज नाही. आपणही आपलं छंद एन्जॉय करायचे आणि मुलांनाही जे करायचं ते करू द्यायचं. तोडून किती तोडतील. तर आता इथे मी तुमच्यासोबत मी बनवलेले ट्रे गार्डन शेअर करणार आहे. आणि आय एम व्हेरी सॉरी फ्रेंड्स, माझ्याच्याने इथे एक चुकी झालेली आहे की मी जे स्टार्टिंगला ही रिंग तयार केली, हाच व्हिडिओ माझ्याच्याने डिलीट झालेला आहे. तर मी तुम्हाला सांगते मी काय केलं. एक तार घेतला, त्याला सर्कलमध्ये शेप दिला आणि त्याला सुतळी फक्त गुंडाळून घेतली आणि ती इथे मातीमध्ये सेट केली. त्यानंतर दोन्ही साईडनी मनी प्लांट लावला आणि तो त्याला गुंडाळून घेतला. त्यानंतर इथे मी जे पर्पल कलरचं दिसत आहे त्या झाडाचं नाव पर्पल हार्ट आहे. ते दोन्ही साईडनी 2 त्याच्या काड्या लावून घेतल्या. त्यानंतर स्पायडर प्लांट आहे, ते पण दोन्ही साईडनी छान मातीमध्ये लावून घेतलेत आणि त्यानंतर हे पेन्सिल कॅक्टस आहे, ते पण तिथे लावून दिलं. त्यानंतर हे काही स्टोन आहेत, मी माझ्या गावच्या नदीतून आणलेले आहेत. ते इथे पायऱ्यांप्रमाणे असे एकाखाली एक छान सेट करून घेतलेत. आणि त्यानंतर माझ्याकडे काही आईस्क्रीम स्टिक होत्या, त्याला कलर केला आणि त्या दगडांच्या आजूबाजूला त्या अशा रोवल्यात. फेन्सिंग असतं ना गार्डनमध्ये, तसं फेन्सिंग तयार करायचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. दोन्ही साईडनी त्या अशा प्रकारे मी त्या लावून घेतल्या आणि वरच्या साईडलाही थोडंसं त्या फेन्सिंगसारख्याच डेकोरेट करून इथे घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथे माझ्याकडे एक आपलं दिवाळीचं जे मटके असतात ना, त्याचा तुटलेला एक होता मटका, तो इथे मी असा रोवून घेतला आणि व्हाईट स्टोनच्या मदतीने तिथे नदी तयार करायचा इथे छोटासा प्रयत्न केलेला आहे. खूप छान दिसत आहे ती नदी तयार झाल्यावर. आणि त्यानंतर हे छोटे छोटे गार्डन टॉईज मी तयार केलेले होते. हा छोटूसा पक्षी, मशरूम, वेगवेगळ्या रंगाचे मशरूम पण तयार केले होते वॉलपुट्टीच्या मदतीने. ते पण इथे छान वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून डेकोरेट करून घेतलेलं आहे. त्यानंतर एक ही चिवताई, ती पण मी वॉलपुट्टीच्या मदतीनेच तयार केली होती. ती पण अशी वरच्या साईडला हँग करून दिलेली आहे. अशा छोट्या छोट्या टॉईजमुळे ना आपलं मिनिएचर गार्डन खूप सुंदर दिसतं. विकत घ्यायला गेलं ना ह्या गोष्टी खूप जास्त महागड्या मिळतात, पण घरी बनवल्यात ना कमी खर्चात छान सुंदर वस्तू आपल्याला तयार करता येतात. आणि त्यानंतर माझ्याकडे हा फरशीचा एक छोटासा तुकडा होता, तो मी इथे मागच्या साईडला मातीमध्ये छान सेट करून घेतलेला आहे. आणि त्यावर मी भगवान शंभूंना स्थापित करणार आहे. मी हे एक बॉटल आर्ट तयार केलेलं आहे. एका बॉटलवर मी हे शंभू शिवशंकर साकारलेले आहेत आणि त्यांना मी इथे विराजित करत आहे. बघा किती सुंदर असं शंकरजी आपल्या गार्डनमध्ये येऊन बसलेले आहेत. त्यानंतर हे शंकरजींचं त्रिशूल पण मी इथे ठेवत आहे. त्यामुळे आपल्या ट्रे गार्डनला आणखी सुंदर असा लुक आलेला आहे.
आणि त्यानंतर बघा, मी काहीतरी करत असले की पिहूलाही काही ना काही करायचंच असते आणि इथे त्याचीही रिकामी कामं चालू आहेत. मी बिझी असली की त्याला बिझी ठेवणे खूप जास्त गरजेचं आहे, त्यामुळे तो जे काही करेल ते मी त्याला करू देत असते, नाहीतर तो मला खूप जास्त डिस्टर्ब करतो. तर आता आपण बनवलेल्या या ट्रे गार्डनचा तुम्ही लुक पाहू शकता. खूप सुंदर असं ट्रे गार्डन अतिशय कमी खर्चात तयार झालेलं आहे. आशा करते की तुम्हाला हे ट्रे गार्डन नक्कीच आवडेल. आणि यानंतर मी एक दुसरं ट्रे गार्डन, तेही अतिशय सोपी पद्धतीने मी तयार केलेलं आहे, ते तुमच्यासोबत आता शेअर करते. तर माझ्याकडे काही छोटे छोटे स्नेक प्लांटच्या सॅपलिंग होत्या, ते मी या पॉटमध्ये लावलेले आहे. ही पण एक रिकामी भरणीच होती प्लास्टिकची, तिला कट करून मी व्हाईट कलर दिला आणि त्यामध्ये हे सॅपलिंग लावलेलं होतं मी स्नेक प्लांट्सच्या. स्नेक प्लांट हे आपल्या घरात असणं खूप जास्त गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसारही ते खूप शुभ असते आणि ते असं मी ऐकलेलं आहे की ते 24ही तास ऑक्सिजन रिलीज करतात, त्यामुळे आपल्या हेल्थसाठी सुद्धा ते खूप जास्त महत्त्वाचं असते. तर मी आतमध्ये स्टाईलचे छोटे छोटे तुकडे करून ते सेट केलेले आहेत आणि त्यावर आईस्क्रीम स्टिकपासूनच तयार केलेला हा बेंच ठेवला आणि त्यानंतर ही एक गर्ल आणि एक बॉय इथे असा बसवलेला आहे. आणि तेच छोटे छोटे मशरूम, हे पण दिवाळीचा एक मडकच आहे, त्याला छान पेंट केलं, त्यात थोडेसे कलरफुल स्टोन ॲड केलेत आणि त्यात एक आर्टिफिशियल छोटंसं झाड लावलं, कारण त्यात मी आधी झाड लावायचा प्रयत्न केला पण ते जगलं नसतं, त्यामुळे मग मी हे आर्टिफिशियल झाड त्यात लावून दिलं. आणि अशा प्रकारे आपलं हेही ट्रे गार्डन अतिशय कमी खर्चात आणि सुंदर असं ट्रे गार्डन तयार झालेलं आहे. हे पण एक स्टोन वर्क आहे, ते पण मी इथे ॲड करत आहे की तेवढाच त्याला छान लुक येईल. तर अशा प्रकारचे आपले आज हे दोन्ही ट्रे गार्डन अतिशय सुंदर असे तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, आपल्या कॉर्नर डेकोरेशनमध्ये हे खूप सुंदर दिसणार आहेत. आणि त्यानंतर एका प्लांटरमध्येच मी पुन्हा त्याच प्रकारे एक तारं घेऊन त्याला सर्कल शेप देऊन सुतळी गुंडाळून अशी एक रिंग तयार करून घेतली होती आणि त्याला मनी प्लांट असा गुंडाळून घेतला होता आणि त्याला छान ह्या 3 घंट्या मी लावलेल्या आहेत आणि त्याखाली गणपती महाराजांना विराजित केलेलं आहे. आणि याचा लुक पण बघा किती सुंदर दिसतो. इथे पण माझं एक अल्गोनिमाचं प्लांट आहे, तिथे पण एक स्टोन पेंटिंग मी ॲड केलेली आहे आणि एक बर्ड हाऊस, त्यामुळे ते प्लांटचा लुक पण खूप छान दिसत आहे. आणि इथे हा तर कॉर्नर सेट झाला, पण आणखी एक कॉर्नर आहे जिथे मी फ्लोअर लॅम्प ठेवलेला आहे, तिथे सुद्धा मला एखादी प्लांट ॲड करायचं आहे, पण तिथे असं प्लांट पाहिजे की ज्याला म्हणजे सूर्यप्रकाश नसला तरी ते ग्रो करू शकेल. तर तिथे मी त्यासाठी स्नेक प्लांटला चॉईस केलेला आहे, कारण स्नेक प्लांट कमी सूर्यप्रकाशातही खूप छान ग्रो करतं. तर म्हणून मी या कॉर्नरला इथे स्नेक प्लांट ॲड केलेला आहे. तर आता माझ्या घरातील 3ही कॉर्नर मी छान प्लांटच्या मदतीनेच डेकोरेट करून घेतलेले आहेत. हा एक कॉर्नर आहे जिथे मी आता एक लोखंडाचा स्टूल ठेवलेला आहे, याला मी व्हाईट कलर दिला, त्यामुळे त्याला खूप छान लुक आलेला आहे. आणि त्यावर ही मॅट टाकली आणि त्यावर आता जे मी ट्रे गार्डन बनवलेलं आहे शंभू महाराजांचं, ते तिथे ठेवलं. त्यानंतर माझ्याकडे हे एक प्लांटर आहे, पण यात झाड लावलं की मरतात, कारण याचा हा जो वरचा भाग आहे हा खूप नॅरो आहे, त्यामुळे जे मी एक ट्रे गार्डन केलं ते त्यावर ठेवून दिलेलं आहे, त्यामुळे ते प्लांटर पण छान दिसत आहे आणि त्या ट्रे गार्डनलाही थोडीशी हाईट मिळालेली आहे. सो फ्रेंड्स, असा होता आजचा व्हिडिओ. मी बनवलेले मिनिएचर गार्डन, ट्रे गार्डन जर तुम्हाला आवडले असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्या अशाच एका छान ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.